सलग दुसरा मेळावा, दोन वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे होत आहेत, पण मतांची रसद किंवा जी ताकद आहे ती भरभरून परत एकदा मिळाली आणि त्यानंतरचा पहिला मेळावा। मला असं वाटतं की एका मोठ्या आपत्तीनंतर आत्ता हा जो मेळावा होतोय तो अनेक अर्थांनी त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे। कारण सन्माननीय पक्षप्रमुखांचं आणि युवा नेते आदित्यजींचं नेतृत्व सिद्ध झालंय लोकसभेच्या नंतर विशेषत्वाने, आणि ज्या लोकांना म्हणजे ज्या भाजपाने एक खोडसाळ प्रचार केला शिवसेना कुणाची, तर त्यांनाही उत्तर मिळालंय आणि महाराष्ट्राच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे। एका अर्थाने या मेळाव्यात आमचं मॉरल बूस्ट झालेलं आहे बऱ्यापैकी, आणि त्यामुळे आम्ही सगळे उत्सुक आहोत की आता विधानसभेच्या निमित्ताने एकूण त्या पार्श्वभूमीवर सन्मान्य पक्षप्रमुख आम्हाला काय मार्गदर्शन करतील आणि कशा पद्धतीने आम्ही विधानसभेला सामोरे जाणार आहोत, किती जागा लढणार आहोत, प्रचाराचे कोणते मुद्दे असणार आहेत, अर्बनी नक्सलिझमचं जे ज्ञान पाजळलेलं आहे त्यावर पक्षप्रमुख काय उत्तर देतील, या सगळ्याच गोष्टींसाठी आम्ही उत्सुक आहोत। एक हिनवलं जाते किंवा तशा पद्धतीने एक टीका केली जाते की हिरवा झेंडा खूप पाहायला मिळाला या सगळ्या दरम्यान आणि तिकडे भगवा मेळावा होतोय आणि इकडे हिरवमय वातावरण दिसेल म्हणून। नाही, मला त्या रंगांच्या राजकारणात जायचं नाही, हा गलिच्छपणा आहे। मुळात या झेंड्यामध्ये या देशाचा जर राष्ट्र प्रथम असं मानणारे लोक असतील तर या राष्ट्राच्या राष्ट्रध्वजामध्ये भगवा आणि हिरवा दोन्हींचं प्रपोर्शन सारखंच आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या। आणि ज्यांना इतक्या रंगांची अलर्जी आहे त्यांनी उत्तर द्यावं की मुळात तुम्हाला हिंदूंनी का नाकारलं, अयोध्येमध्ये हिंदूंनी का नाकारलं, जिथे जिथे हिंदूंची धर्मस्थळं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, नेमक्या अशाच ठिकाणी भाजपाला का नाकारलं हिंदूंनी, याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये खरं तर। आणि मग पुन्हा एकदा त्यांचा जो ओरिजिनल डीएनए आहे फोडा आणि राज्य कराचा, डिवाइड अँड रूल पॉलिसी, जात आणि धर्मांच्या भिंती उभ्या करत पोलरायझेशन करणे, कारण भाजपाची अडचण ही आहे की वाढती महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव, पोलिसांचा गलथानपणा, अशा अनेक प्रश्नांवर भाजपाकडे उत्तरच नाहीये द्यायला। त्यामुळे ते फक्त आणि फक्त जात आणि धर्म आणि द्वेषमूलक राजकारण एवढ्याच गोष्टी करू शकतात। मुख्यमंत्री आणि त्यांची शिवसेना हे बाळासाहेबांच्या विचारांपासून याच्यापासून सगळ्या गोष्टींचा वारंवार दावा करतात, मात्र आत्ता स्मारकावरून देखील श्रेयवाद रंगताना दिसतोय। कुणी स्मारकाला पुढाकार घेतला, त्याला कसा वेळेत निधी पोहोचला आणि किती लवकर स्मारक उभा राहते, हा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात येतोय बाळासाहेबांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई। कसं असतं ना दादा, जे खूप चमकतं ना, अति चमकतं ते सोनं नसतं, सोन्याची चमकण्याची सुद्धा एक क्षमता असते। एक सरळ साधं वाक्य सांगायचं ना, बाटगा अधिक कडवा असतो। त्यामुळे बाटग्यांना आम्ही किती कडवट आहोत हे सांगण्याची गरज पडते। त्यामुळे ते रंगांचं राजकारण, बॅनरबाजी, बॅनरवर वेगवेगळ्या शब्दांची रेलचेल असं करत राहतात, परंतु जे अभिजात असतात, जे घरंदाज असतात, त्यांना तो अभिजातपणा दाखवण्याची गरज पडत नाही। आम्ही सरळ साधा 58वा वर्धापन दिवस, 58वा वर्धापन दिवस, त्यात आम्हाला हिरवं, भगवं, निळं असं करत बसायचं नाहीये। राष्ट्र प्रथम आहे आणि महाराष्ट्र, आम्ही शिवसेना महाराष्ट्रासाठी आहे, महाराष्ट्र शिवसेनेसाठी आहे, हे समीकरण लोकसभेने ज्या ताकदीने दाखवलं। अजूनही द्वेषमूलक राजकारण जर भाजपकडून थांबलं नाही तर मला खात्री आहे देवेंद्रजींचा तर चेहरा नकारात्मक झालेलाच आहे, त्यामुळेच प्रभारी धोड इथे बसवलेले आहेत आता भाजपाने। या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेपेक्षा सुद्धा 10 पट अधिक ताकदीने लोक भाजपला आणि शिंदेंना सुद्धा आपली जागा दाखवतात। एकंदरीत दोघांनाही लोक जसं लोकसभेत तशी जागा दाखवली त्याच पद्धतीनं विधानसभेत देखील उत्तर द्यायला नेमकं चुकणार नाही, असं देखील यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सांगितलंय। रमेश राहुल झुरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।